नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शासन मराठी या यूट्यूब चॅनलवर। आज आपण लेक लाडकी योजना या योजनेबद्दल पूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत। या योजनेबद्दल पात्रता व निकष व कोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत, सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत येत राहील। सर्वात प्रथम तुम्ही लेक लाडकी योजना म्हणजे नक्की काय ही माहिती तुम्ही जाणून घ्या। पहा मित्रांनो, लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील गरजू गरीब कुटुंबातील मुलींसाठी सुरू केलेली एक आर्थिक मदतीची योजना म्हणून ओळखली जाते। आता ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे, तसेच ज्यांच्या घरी 1 एप्रिल 2023 नंतर मुलींचा जन्म झाला असेल, अशा कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ दिला जातो। मित्रांनो, व्यवस्थित माहिती समजून घ्या, कारण अगदी साध्या व तुम्हाला समजेल अशा भाषेत आपण माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो। पुढे पहा मित्रांनो, तसेच या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलीच्या जन्माचे स्वागत करणे, तसेच मुलीचे शिक्षण थांबू नये, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे। म्हणजेच तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर महाराष्ट्र सरकारने मुलींच्या जन्मापासून ते मुलींच्या शिक्षणापर्यंत प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर मुलींच्या पाल्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून मुलींच्या गरजू गरीब पालकांना तिच्या भविष्याची चिंता जराही राहणार नाही आणि मुलगी देखील आर्थिक अडचणीशिवाय त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकेल। आणि म्हणूनच महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी ही योजना सुरू केलेली आहे। पुढे पाहूयात आपण या योजनेची उद्दिष्टे। मुलींना शिक्षण देण्यासाठी त्यांच्या पालकांना प्रोत्साहित करणे, यासाठी आर्थिक सहाय्य करणे। या योजनेचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा लाभ मुलगी 18 वर्षे झाल्यावर तिला दिला जातो। आणि महत्त्वाचं म्हणजे यामुळे मुलीचे योग्य व याआधी लग्न लावण्याच्या प्रवृत्तीला मोठा लाभ असतो। तसेच मुलींचे आरोग्य व पालनपोषण सुधारणे, जसे की या योजनेद्वारे मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे पालकांना त्यांच्या मुलीच्या आरोग्याची व पोषणाची अधिक चांगली काळजी घेणे शक्य होते। त्यानंतर पुढे पहा मित्रांनो, मुलींना आत्मनिर्भर बनवणे। या योजनेअंतर्गत मुलगी 18 वर्षाची झाल्यावर तिला मिळणाऱ्या रकमेमुळे मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी किंवा एखाद्या व्यवसायामध्ये कौशल्य मिळवण्याकरिता आर्थिक स्वातंत्र्य मिळते, ज्यामुळे मुलगी आत्मनिर्भर होऊ शकते। अशी या योजनेची महत्त्वाची उद्दिष्टे आहेत। आता आपण पाहूयात या योजनेची पात्रता व निकष काय आहेत। तर पहा, सर्वात प्रथम क्रमांक 1 मध्ये अर्जदाराचे कुटुंब हे महाराष्ट्राचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे। त्यानंतर अर्ज करणाऱ्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे बंधनकारक आहे। जर कुटुंबाकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर असे कुटुंब या योजनेसाठी पात्र मानले जात नाहीत। तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, लक्षात घ्या। त्यानंतर क्रमांक 3 मध्ये पहा, अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाखापेक्षा जास्त नसावे। त्यानंतर क्रमांक 4 मध्ये पहा, अर्जदार कुटुंबातील मुलींचा जन्म 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा। आणि महत्त्वाचे म्हणजे मुलीचा जन्म हा महाराष्ट्रातील शासकीय किंवा खाजगी रुग्णालयामध्ये झालेला असेल तर तिच्या जन्माची नोंदणी स्थानिक स्वराज्य संस्थेत म्हणजेच ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिकेमध्ये केलेली असावी। त्यानंतर पुढे पहा, क्रमांक 5 मध्ये जर एक कुटुंबामध्ये एकच मुलगी असेल आणि त्यानंतर दुसरे अपत्य नसेल तर त्या कुटुंबातील मुलीला या योजनेचा लाभ मिळतो। त्यानंतर क्रमांक 6 मध्ये पहा, आणि जर कुटुंबात आधी एक मुलगा असेल त्यानंतर दुसऱ्यांदा मुलीचा जन्म झाल्यास त्या मुलीला या योजनेचा लाभ दिला जातो। तर अशा प्रकारे आपण या योजनेची पात्रता व निकष पाहिलेले आहेत। आता आपण पुढे पाहूयात, लेक लाडकी या योजनेत जे तुम्हाला आर्थिक सहाय्य मिळते ते कशा प्रकारे मिळते हे आपण जाणून घेऊयात। तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलीला तिच्या जन्मापासून ते 18 वर्षाची होईपर्यंत एकूण 5 टप्प्यांमध्ये लाभ दिला जातो। आणि यासाठी राज्य सरकारमार्फत रुपये 1,01,000 रुपये एवढी रक्कम मुलीच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते। तर पुढील प्रमाणे आपल्याला 5 टप्प्यानंतर किती रक्कम आपल्या बँक खात्यामध्ये जमा होते ही सर्व माहिती दिलेली आहे। तर पहा, जन्मानंतर मिळणारी रक्कम 5,000 रुपये,
त्यानंतर इयत्ता पहिलीमध्ये असेल मुलगी तर एकूण 6,000 रुपये, इयत्ता 6वीत असेल तर 7,000 रुपये, इयत्ता 11वीमध्ये असेल तर 8,000 रुपये व वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर रुपये 75,000 इतकी रक्कम बँक खात्यामध्ये जमा केली जाते. एकूण रक्कम 1,01,000 रुपये इतकी आर्थिक लाभ म्हणून दिली जाते. तर अशा प्रकारे या योजनेचा लाभ आपल्याला दिला जातो. पुढे आपण पाहूयात या योजनेसाठी अर्ज कसा व कुठे करायचा, सविस्तर माहिती जाणून घेऊयात. पहा मित्रांनो, लेक लाडकी योजना अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया. सर्वप्रथम तुम्हाला लेक लाडकी योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला या अर्जाच्या PDF ची झेरॉक्स काढायची आहे. या अर्जाची PDF ची झेरॉक्स मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल, PDF ची लिंक, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. पहा मित्रांनो, त्यानंतर तसेच हा अर्ज तुम्हाला तुमच्या गावातील जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे किंवा ग्रामपंचायत कार्यालयात तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या प्रकल्प कार्यालयात अगदी मोफत दिला जातो. त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही मित्रांनो. त्यापुढे अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अगदी व्यवस्थितरित्या भरा. उदाहरणार्थ तुमच्या मुलीचे नाव, जन्मतारीख, पालकाचे नाव, पत्ता, बँक खाते. आता ही माहिती तुम्हाला अचूक आणि स्पष्ट शब्दांमध्ये भरायची आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, अर्जामध्ये कोणते खाडाखोड करू नका. अर्जावरती दिलेल्या यादीनुसार सर्व आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडा. आता पूर्ण भरलेला अर्ज आणि सोबत जोडलेली कागदपत्र हे तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे जमा करावायचे आहेत. मित्रांनो, व्यवस्थित माहिती समजून घ्या. अगदी साधी सोपी पद्धत आहे. पुढे समजून घ्या. आता महत्त्वाचं म्हणजे अंगणवाडी सेविका तुमचा अर्ज तपासून तो पुढील कार्यवाहीसाठी मुख्य सेविका किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये सादर करतील. आणि जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल तर थेट एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा हा अर्ज स्वतः जमा करू शकता. सरकारी कार्यालयामध्ये अर्ज जमा केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याकडून अर्ज स्वीकारल्याची पोचपावती नक्की घ्या. या पोचपावतीवरती तुमचा अर्ज क्रमांक तसेच अर्जाची तारीख असते. त्यामुळे तुम्हाला भविष्यात तुमच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी खूप मदत होते. आता हा अर्ज जमा केल्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांकडून तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि सर्व माहिती बरोबर आढळल्यास तसेच कागदपत्र योग्य आढळल्यास तुमचा अर्ज मंजूर केला जाईल आणि या योजनेच्या नियमानुसार लाभाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल. मित्रांनो, पुढे महत्त्वाचा मुद्दा आहे. अंगणवाडी सेविका या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे तुम्हाला जर या योजनेसंबंधित अधिक सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही तुमच्या गावातील किंवा शहरातील अंगणवाडी सेविकेकडे संपर्क साधू शकता. पुढे पहा, वारंवार विचारले जाणारे प्रश्न. मित्रांनो, तुमच्याकडून वारंवार विचारले जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपण पुढे पाहूयात. लेक लाडकी योजनेत जुळ्या मुली झाल्यास लाभ मिळेल का? तर या प्रश्नाचे उत्तर आहे होय. लेक लाडकी योजनेमध्ये जुळ्या मुली झाल्यास पण लाभ दिला जातो. पहिल्या किंवा दुसऱ्या प्रस्तुतीत जुळ्या मुली जन्माला आल्यास त्या दोन्ही मुलींना या योजनेचा स्वतंत्रपणे लाभ मिळतो. त्यानंतर पुढे पहा, लेक लाडकी योजनेत अर्ज करण्यासाठी काही शुल्क फी आहे का? तर पहा, लेक लाडकी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क आकारले जात नाही, कारण अर्ज किंवा त्यासाठी लागणारे मदत शासकीय कार्यालयामध्ये निशुल्क मिळते. त्यानंतर पुढे पहा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, मुलगी 18 वर्षाची झाल्यावर 75,000 रुपये मिळवण्यासाठी काय अट आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मुलगी 18 वर्षाची पूर्ण झाल्यावर ती अविवाहित असणे ही या योजनेची सर्वात महत्त्वाची अट आहे. त्यानंतर पुढे पहा, अर्जाची ॲप्लिकेशन स्टेटस कशी तपासावी? तुम्ही जर अंगणवाडी सेविकेकडे किंवा बाल विकास प्रकल्प कार्यालयामध्ये अर्ज सबमिट केला असेल तर परत कार्यालयाला भेट देऊन त्या संबंधित सरकारी अधिकाऱ्याकडे संपर्क साधून अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता. मित्रांनो, सर्व माहिती आपण पाहिलेली आहे. आता सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे अर्ज कशा प्रकारे असणार आहे व त्यासोबत लागणारी कागदपत्रे, तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे आहेत ही सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. तर इथे समजून घ्या. लेक लाडकी योजना आवश्यक कागदपत्रे.
यामध्ये मुलीशी संबंधित कागदपत्रे कोणकोणते आहेत पहा. मुलीचा जन्मदाखला, मुलीचे आधार कार्ड असल्यास किंवा मुलीचा पासपोर्ट आकाराचा फोटो. तर ही मुलीशी संबंधित कागदपत्रे आहेत. त्यानंतर पालकांशी संबंधित कागदपत्रे कोणते आहेत पहा. पालकांचे आई आणि वडील दोघांचे आधार कार्ड, त्यानंतर पालकांचे पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र, त्यानंतर पालकांचा मुलीसोबतचा फोटो आणि पालकांचा मोबाईल नंबर. तर अशा प्रकारे पालकांशी संबंधित ही कागदपत्रे असणार आहेत. त्यानंतर पुढे पहा कौटुंबिक कागदपत्रे. त्यामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर रहिवासी दाखला, डोमेसाईल सर्टिफिकेट, बँक पासबुक, आई किंवा वडिलांच्या राष्ट्रीयकृत बँकेतील खात्याच्या पासबुकची झेरॉक्स. यावर बँक क्रमांक IFSC कोड स्पष्ट दिसणे आवश्यक आहे. अपत्य संख्येबाबत स्वयंघोषणापत्र सुद्धा आवश्यक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो सर्व कागदपत्रांची यादी आपण पाहिलेली आहे. आता आपण पुढे पाहूयात सर्वात शेवटी अर्ज कशा प्रकारे असणार आहे. या PDFचा नमुना आपण पाहूयात. अर्जाचा नमुना याची PDFची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर पहा मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला अर्जाचा नमुना असणार आहे. तर या अर्जामध्ये व्यवस्थित माहिती भरायची आहे व अर्ज सादर करायचा आहे. व्यवस्थित माहिती समजली असेल अशी आशा व्यक्त करतो. आणि जर एखादा मुद्दा समजला नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो. आणि सर्व गरजू पालकांपर्यंत ही व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया लवकरच एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.